नमस्कार मित्रांनो, ओमकार समृद्धी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज धरलं आहे आणि हे ऊन झालं आहे, मग त्याच्यामुळं बैल हौशान दिवसा सावलीला उभं केलं तर आंबीच्या. तर हे बघू शकता, इथं उभं केलेत. हे पहा, ते पण उभे राहिलेत. धरलं आहे, बराच ऊन झाला आहे त्याच्यामुळं. तर याच्यामध्ये भात होतं ह्या वावरामध्ये. हे पहा, असे बैल आहेत आपले. पुढून दाखवतो तुम्हाला. हे पहा, असे बैल आहेत. थांबा, पूर्ण दाखवतो. हा पहा, असे बैल आहेत आपले. सावलीला उभे केले त्याच्यामुळं क्लिअर एवढं दिसत नाही. हे पहा, असे बैल आहेत. अवताले एकदम चांगले आहेत. गाई गळण काही करत नाही. हा हा बिवशे आणि हा हावशा एकदम चांगले आहेत. तर हे पहा, तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल इथं वावरामध्ये ही नांगरी धरली अवतारा. कशावरून मी म्हणतोय का तुम्ही म्हणशाल का हे ढेकळे लय मोठमोठाले निघाले. ते पहा, लय मोठाले ढेकळे निघालेत. ते वावर जरा खडकलं आहे ना. आता जवळजवळ 15 दिवस झाला पाऊस गेला, त्याच्यामुळे वावर खडकल्यामुळे हे ढेकळे निघालेत. हे पहा, तर तुम्हाला दाखवतो मी नांगरीने धरली. आता इकडे बैलांकडे जाऊन धरतो. लोखंडी नांगर आहे एकदम. हे पहा, हा लोखंडी नांगर आहे. त्याला खाली फाळ बसत ना, ते ठोन म्हणतात. ते ठोन मोठं आहे त्याच्यामुळं ढेकळे निघत आहेत. एकदम चांगलं नांगर आहे. मी तयारच नांगर आणला होता का दुकानातून. तिथं डायरेक्ट असे तयार नांगर बनवतात. हे पहा, पूर्ण ढेकळे निघाल्यात. तर ह्या वावरामध्ये एवढं मोठा वावर आहे. पहा, एवढं राहिले नांगरायचं. मग आता होईलच, अर्धा तासाचं राहिलं आहे. हे एवढं मोठं वावर आहे. जो 12 पोते भात झाला एवढ्याला. मोठं आहे म्हणजे तसं भरपूर मोठं आहे. पीक आलं तर जास्त होईल, पण काही कोणाला देत नाही सांगितल्यावर कमी. हे पहा, बरंच मोठा वावर आहे. 12 पोते भात झालं. पूनम भात होतं आपलं. हे दापोड वावर आहे. हळद भात. तर मग आता हे नांगरून फळे घालायचे मला उद्या. आणि याच्यामध्ये हरभरा पेरायची. मग हरभरा कसा येईल, कसं काय येतोय पाहू बरं. राखणी करायला लागेल वांद्रांची, दिवसभर वांद्रांची आणि रात्रीची डुकरांची. डुकरं लगेच नाही खात. गाठ्या आलो, बाजायला लागलो, तयार झालो. आणि दिवसभर वांद्रं काय हरभरा पेरला उगवून आला का लगेच खातील. हे झाडं भरपूर आहेत ना. हे पहा, हे झाडं आहेत. भरपूर झाडं आहेत तिथे शेतामध्ये आपल्या. सगळे झाडं आहेत. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आज. बघू शकता. ऊन पडतोय, कधी कधी फुल, कधी कधी सावली येते. एकदम पाखरांचा किलबिलाट आहे. आज काय दाबताना मला व्हिडिओ काढता येणार नाही, कारण मी एकटाच आहे आज. पोरं शाळेत गेलेत त्याच्यामुळं मी आज शेताकडे एकटाच आहे. मग काय दाबताना व्हिडिओ काढता येणार नाही. हे आज एकदम वातावरण चांगलं आहे. पाखरांचा किलबिलाट सगळं एकदम मस्त आहे. जवळजवळ हे मी सकाळीच बैल चारून 10 वाजता झोपलो होतं आणि एवढं वावर नांगरून टाकलं. दुपारपर्यंत एवढं नांगरून टाकलं. आता काय एवढं राहिलं म्हणजे जवळ 2 आर आमच्या गावठी भाषेमध्ये 1 आरा 2 आरा असं हे 2 आर राहिलेत नांगरायचं. एवढं वावर एकदम किलबिलाटी पाखरांचा. बोलायला कोणी नाही मला जोडी, त्याच्यामुळं मग मन रंगून जातं आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. हे पहा, पाणी पण मी आणलं आहे पियाला. पाणी पण आणलं आहे, किटलीमध्ये पाणी आणलं आहे. हे हिरडीचं झाड आहे इथं बांधायला.
चला मग थांबतो मित्रांनो इथंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चल थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.